सर गचकरणामध्ये आयुर्वेदामध्ये कशी वर्णिली आहे? आचार्य सुश्रुत आणि सुश्रुतानुसार व आचार्य चरकनुसार आपल्याला आयुर्वेदामध्ये दद्रू या नावाने याचा संदर्भ आपल्याला आढळून येतो। आचार्य सुश्रुतनुसार सकंडू राग पीडकम दद्रू मंडल उद्गतम असं या प्रकारे वर्णन केलेलं आहे। यामध्ये राऊंड कलरचे पॅचेस असतात, त्यासोबत पिटिका असतात ज्या की रक्तवर्णी असतात। यामध्ये कंडू म्हणजेच इचिंग असते व त्यानंतर बर्निंग सामान्यतः आढळून येते। यामध्ये जे पॅचेस जे असतात ते जास्त डीप नसतात, म्हणजेच उत्थान या प्रकारे असतात। या प्रकारे आयुर्वेदामध्ये याचे वर्णन केलेले आहे। सर आयुर्वेदामध्ये कोणते दोष आढळतात? दद्रू हा सुश्रुतांनुसार कफज व्याधी आहे व तसेच आचार्य चरकनुसार हा दद्रू हा कफ आणि पित्तज व्याधी आहे। सर याच्यावरले निदान कसे ओळखावे? याचे निदान हे ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे यामध्ये सेंट्रल क्लिअरिंग ही आढळून येते, म्हणजेच बाजूला लाल कलरचे किंवा रक्तवर्णी आपल्याला पिटिका दिसतात व आतमध्ये जे काय असते ते नॉर्मल त्वचेसारखेच आढळून येतात व यामध्ये जो पटलवार असतो तो अल्प प्रमाणामध्येच असतो। सर साधे असाधे कसे असते? यामध्ये साध्य असाध्यत्व म्हणजे जे एकदोषज दद्रू असतात व कफपित्त जे असतात ते आणि त्वकगतच असतात, यामध्ये सुखसाध्यत्व सांगितले आहे। तसेच जे दद्रू वातज कफपित्तज व रक्तगत आणि मांसगत असतात ते कृच्छसाध्य असे सांगितलेले आहेत। तसेच जे दद्रू मेदोगत असतात त्यांना याप्य असे म्हटलेले आहे व जे असाध्यामध्ये मोडतात त्यामध्ये दद्रू हा त्रिदोषज अस्थिगत आणि मज्जागत शुक्रगत पर्यंत पोहोचलेला असतो, तो असाध्य आयुर्वेदामध्ये वर्णिलेला आहे।